आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त अभियान, नशामुक्त भारताचं एक मोठं अभियान सुरू केलेलं आहे. देशामध्ये ते सुरुवात होत असताना राज्यामध्ये सुद्धा आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तशाच प्रकारचं अभियान आता राज्यभरामध्ये सुरू केलेलं आहे. मला वाटतं अहिल्यानगरमध्ये आपला पहिला जिल्हा आहे राज्यामध्ये अशा अभियानाला जिल्हा पातळीवर सुरुवात केलेली आहे. मी जिल्ह्यातील सर्व आमचे पोलीस अधीक्षक आणि प्रशासनाचं अभिनंदन करतो. आणि आज नशामुक्त भारताची जी घोषणा, जे अभियान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सुरू केलं आहे, आज काळाची पावलं ओळखून अंमली पदार्थाचा जो प्रचंड प्रमाणामध्ये आज त्याचा बाजार होतोय, त्याचं लोक व्यसनाच्या अधीन जातात, त्यातून आता त्यांना मुक्त करायचं, लोकजागृती करून अधिकाधिक लोकांनी ह्या अशा व्यसनातून बाजूला राहावं, यासाठी मला वाटतं अभियानाचे निश्चितपणे त्याची उपयुक्तता ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या अहिल्यानगरच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन काउन्सिलर्स नेमून मला वाटतं त्यामध्ये सुद्धा एक काउन्सिलिंग करण्याचं काम जिल्ह्याच्या वतीनं मी आता करण्याचा निर्णय आज केलेला आहे. त्याची सुद्धा सुरुवात मी आता लगेच करणार आहे. जिल्ह्यात काही सर्वांना नमस्कार. मी पहिल्यांदा सर्वांना खूप खूप आभार मानतो की आजच्या दिवशी आम्ही सकाळी 7:30 वाजेपासून आम्ही ड्रग फ्री अहिल्यानगरचा कार्यक्रम घेतलेला होता पोलीस मुख्यालयामध्ये. त्या अनुषंगाने मोर दॅन 3000 स्टुडंट्स आणि मेन मुख्यतः सभापती महोदय साहेब, पालकमंत्री साहेब, आमदार लोक आणि इतर डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख या कार्यक्रमाला हजर होऊन त्यांचा सक्सेस यशस्वी केलेला याबद्दल मी सर्वांना आभार मानतो. मुख्यतः या उपक्रमाचा मुख्य उद्देश माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सुरुवात केलेलं आहे की नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, तो त्यासाठी आम्ही आमच्यातर्फे तो असा कॉन्ट्रीब्युशन करत आहे की अहिल्यानगरला नशामुक्त करण्यासाठी ड्रग फ्री अहिल्यानगर म्हणून एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व पूर्ण देशाच्या भविष्यामध्ये जे युवा पिढीचा भविष्य आहे, तो युवा पिढीला आम्ही टार्गेट केलेला आहे. तो युवा पिढी म्हणजे जे स्टुडंट जे टीनेजमध्ये आहे, 13 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत जे स्टुडंट्स आहे, तो त्यांना आम्ही आज प्रोग्रामला इन्व्हाइट केलेला आहे. ते स्वतःहून ते प्लेकार्ड्स बनवलेले आहे. ते अँटी ड्रग बद्दल जे कोटेशन्स आहे ते स्वतः बनवून हा रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि या माध्यमातून या प्रोग्राम माध्यमातून सर्व अहिल्यानगर नागरिकांना मी आभार मानतो आणि विनंती पण करतो की तुम्ही तुमच्या घरीमध्ये जे युवा पिढी असते त्यांना नशामधून दूर राहावा आणि जे मोहल्लामध्ये आणि जे तालुका स्तरावर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये ते नशाला दूर करावे आणि पूर्ण जिल्ह्याला ड्रग फ्री म्हणून घोषित करावे. माहिती आहे, आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर एक अँटी नार्कोटिक सेल पण स्थापन केलेला आहे आणि जिल्हा स्तरावर पण एक अँटी नार्कोटिक सेल आहे. तो प्रत्येक पोलीस स्टेशनकडे एक अधिकारी आणि 3 अथवा 4 कर्मचारी आम्ही अँटी नार्कोटिक सेलला तैनात केलेले आहे. तो त्या अनुषंगाने आम्ही जे माहिती भेटला तर लगेच कारवाई करण्यासाठी तो सर्व नागरिकांना विनंती आहे. आम्ही पण कटिबद्ध आहे ड्रग्स दूर करण्यासाठी. त्या आम्ही कठोर कारवाई केलेली आहे आतापर्यंत. पण फक्त पोलीस कारवाईचे थांबत नाही, ते पूर्ण बाकी नागरिकांचं पण सहकार्य पाहिजे. त्यासाठी आपल्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो की ड्रग फ्रीसाठी तुम्ही पण थोडा एक प्रकार घ्या आणि तुमच्या घरीपासून सुरुवात करा, मोहल्लापासून सुरुवात करा आणि जिल्हा पूर्णपणे ड्रग फ्री म्हणून घोषित करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करावे. जय हिंद.